नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर येणार आहे लवकरच अक्षय तृतीया. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की अक्षय तृतीया हा आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असून हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. ज्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने अखंड संपत्ती आणि समृद्धी लाभते हे मात्र नक्कीच. तर या दिवशीच म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही केलेले उपाय असतात आपण हे उपाय अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असे फळ देतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय खूप साधे, सरळ, सोपे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासारखे आहेत. तर महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेचे काही विशेष आणि खास प्रभावी उपाय आणि तोडगे खालीलप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर प्रभावी उपाय आणि तोडगा नंबर 1, लक्ष्मी विष्णू पूजन आणि या पूजनाचा यामुळे उपाय. तर लक्ष्मी आणि विष्णूंची संयुक्त पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी येणाऱ्या 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीयेला लक्ष्मी मातेसोबत भगवान तुमच्या घरी भगवान श्री विष्णूची मूर्ती असेल, फोटो असेल, जे काही असेल ते भगवान श्री विष्णूची पूजा करावी. असे करणे अत्यंत शुभ असते. या म्हणजेच महालक्ष्मीच्या आणि भगवान श्री विष्णूच्या पूजेमुळे आपल्या घरात आर्थिक जे अडथळे आहेत ते दूर होऊन लक्ष्मी स्थिर राहते. म्हणजे स्थिर राहिली तर आपले आर्थिक जे अडथळे जे काही आहेत ते आपोआप सुटतात. त्यानंतर उपाय नंबर 2, कनकधारा स्तोत्र. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्र किंवा मग महालक्ष्मीचे अष्टकमचे पठण करणे अत्यंत प्रभावशाली मानल्या जाते. आता ह्यापैकी दोन्ही तुम्हाला काहीच नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकूसुद्धा शकता आणि तुमच्या पाठ असेल तर फारच छान. त्यानंतर उपाय नंबर 3, लक्ष्मी मंत्र जप. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ह्या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा नक्कीच करावा. आता 108 म्हणजे 1 कमळगट्ट्याची 1 माळ. त्यानंतर अक्षता अर्पण. विष्णू आणि महालक्ष्मी मातेला हळद कुंकू लावलेले तांदूळ. आपण तांदूळ सहसा पांढरे पूजेत वापरत नाही, त्याला आपण अक्षता म्हणतो. हळद कुंकू लावलेल्या तांदूळाला अक्षता अर्पण तुम्ही नक्कीच करा. त्यानंतर उपाय नंबर 2, तुमच्या घरातील तुमच्या पतीची तुमची आर्थिक प्रगतीसाठी काही विशेष आणि प्रभावशाली समोरील तोडगे आहेत. तर तोडगा नंबर 1, पिवळी कवडी याचा तोडगा. संध्याकाळी पूजा करताना 11 पिवळ्या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा मग जिथे तुम्ही धन ठेवता त्या धनस्थानावर ठेवा. आधी त्या कवड्यांची महालक्ष्मी समोर ठेवून पूजा करावी. ह्यामुळे काय होते की तुमची लक्ष्मी आकर्षित होते. त्यानंतर आहे उपाय नंबर 3, गोमती चक्र तोडगा. आता हे गोमती चक्र कसे असतात ते मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातील. 27 गोमती चक्रांची पूजा करून ही सुद्धा महालक्ष्मी समोर पूजा करायची. गोमती चक्र नंतर ते तिजोरीत ठेवायचे. असे केल्याने व्यवसायात तुमच्या भरभराट होते. त्यानंतर आहे हळद आणि तांदूळ. एका लाल कपड्यात मूठभर तांदूळ आणि हळदीची गाठ, ज्याला आपण हळकुंडसुद्धा म्हणतो, ती हळद हे घेऊन तिजोरीत ठेवावे. तिजोरीत असे ठेवल्याने तुमची सुख समृद्धी तुमच्या घरात नांदायला लागते. आता मुख्य दरवाजावर स्वस्तिक. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर हळदीने किंवा मग कुंकवाने, हळदी कुंकवाने दोन्ही याने चालेल, स्वस्तिकचे चिन्ह काढावे. नंतर त्याला हळदी कुंकवाचे बोटं लावून पूजा केली तुम्ही तरी चालेल. रांगोळी असेल तर रांगोळीने सुद्धा तुम्ही तुमच्या दारासमोर स्वस्तिक काढू शकता. त्यानंतर आहे काय खरेदी करावे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी काय दान करावे. तर सर्वात प्रथम आहे दानपुण्य. अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच ह्या दिवशी गरजू लोकांना पाण्याची भांडी, छत्री, पंखा, साखर, सत्तू,
किंवा मग नवीन कपड्यांचे दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते. यामुळे पितृदोष दूर होऊन लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते. आता दानामध्ये या सर्वपैकी जे तुम्हाला परवडत असेल, जे आपल्या खिशाला परवडते, तुम्ही ते दान करू शकता. तुमच्या सोयीप्रमाणे आहे हे. त्यानंतर आहे वस्तूची खरेदी. म्हणजे काय खरेदी करायची. सोने चांदी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. सोने चांदी खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते. पण जर तुम्हाला सोने किंवा चांदी ह्या दोन्हीपैकी काही शक्य नसेल तर नवीन धान्य, हळद किंवा मग एक मातीचा कलश खरेदी करून पूजा करावी. कलश म्हणजे आपण छोटं मटकंसुद्धा मातीचं आणून त्याचीसुद्धा पूजा करू शकतो. आता नंबर 4वर आहे वर्ज्य गोष्टी. म्हणजे काय वर्ज्य आहे, काय करू नये. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी शिळे अन्न जे राहते ते अन्न खाणे टाळावे. त्यानंतर कोणालाही उधार पैसे देणे किंवा मग कोणापासून उधार पैसे घेणे हे सुद्धा शक्यतोवर टाळावे. अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी राहतात ज्या आपल्याला टाळायलाच हव्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आता काय करावे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आटपून स्नान करून स्वच्छ कपडे, शक्यतो पिवळे कपडे असेल किंवा मग पांढरे कपडे असतील तर तुम्ही पांढरे किंवा पिवळे दोन्हीपैकी कपडे तुम्ही घालू शकता. पण कपडे मात्र स्वच्छ धुतलेले असावेत. त्यानंतर स्वच्छ हे कपडे परिधान करावेत आणि शांत चित्ताने मन लावून महालक्ष्मीची, विष्णूची पूजा करावी. ही झाली संपूर्ण माहिती. आता ही माहिती अगदी साधी, सरळ, सोपे उपाय तोडगे होते. तुम्ही मनापासून जर केले तर खरंच अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे कधीही न संपणारे यश, धन तुम्हाला प्राप्त होईल. लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच कृपा करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये छोटंसं श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यासोबतच अजून आपल्याला आमच्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.